ऑनलाईन फूड मागवताय? मग थांबा, तुम्ही काय खात आहात हे एकदा नक्की तपासा. आजकाल ऑनलाईन फूड ऑर्डर करणं किती सोपं झालंय नाही का? पण हे सोपं वाटणारं काम तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतं याचा विचार केलाय कधी? विशेषतः हा पावसाळा जलजन्य आजारांचा धोका वाढवतोय. अशात बाहेरचं चमचमीत फ्रेश म्हणून मागवलेलं अन्न तुमच्या जीवावर बेतू शकतं. ताजी बातमी आहे पुण्याच्या बाणेर बालेवाडी येथील ब्लिंकिटच्या डार्क स्टोअरवरील एफडीएच्या कारवाईची. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएनं 5 जून रोजी अचानक छापा टाकला आणि जे काही समोर आलं ते धक्कादायक होतं. तिथल्या तपासणीत खाद्यपदार्थ थेट जमिनीवर ठेवले गेले होते, ज्यामुळे स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाले. याशिवाय धूळ साचलेल्या रॅकवर खाद्यपदार्थ ठेवले गेले होते आणि कीट नियंत्रण ऑडिट प्रमाणपत्र देखील उपलब्ध नव्हते. कामगारांनी खाद्यपदार्थ हाताळताना संरक्षक टोपी घातल्या नव्हत्या अशी माहिती समोर आली. पुण्यात ब्लिंकिटवर कारवाई होते न होते तोच मुंबईतून आणखी एक धक्कादायक बातमी आली. काय आहे हा प्रकार? चला जाणून घेऊया अधिक माहिती. नमस्कार, मी राजेश सावंत, प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करतो. पुण्यातील बालेवाडी येथील मिटकॉन कॉलेज जवळ ब्लिंकिटचं डार्क स्टोअर आहे. महाराष्ट्र एफडीएनं 5 जून रोजी अचानक धडक देऊन इथं तपासणी केली. हा स्टोअर मेसेस एनर्जी डार्क स्टोअर सर्व्हिसेस द्वारे चालवला जात असल्याचं समोर आलंय. एफडीएच्या तपासणीत या पुरवठादाराकडे खाद्यपदार्थाचं उत्पादन, वितरण किंवा विक्रीसाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचा परवानाच नव्हता. अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 च्या कलम 31(1) अंतर्गत परवाना घेतल्यानंतर तुम्ही अन्न पदार्थाचे वितरण व विक्री करू शकता. तरीही मेसेस एनर्जी डार्क स्टोअर कडून बिनदिक्कतपणे साठवणूक व विक्री सुरू होती. या सेवा पुरवठादाराकडे कोल्ड स्टोरेज युनिट्सकडे कॅलिब्रेशन प्रमाणपत्र नाही. इथं सुमारे 50 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे वैद्यकीय किंवा आरोग्याबाबत प्रमाणपत्र देखील नव्हते. तसेच या कर्मचाऱ्यांना कंपनीने खाद्य सुरक्षेबाबत कोणतेही प्रशिक्षण दिलेलं नव्हतं. हे सगळ्या नियमांचं उल्लंघन आहे. त्यामुळे एफडीएनं या डार्क स्टोअरला तत्काळ सर्व अन्न संबंधित कामकाज थांबवण्याचे आदेश दिलेत. जोपर्यंत वैध परवाना मिळत नाही तोपर्यंत सेवा सुरू ठेवता येणार नाही. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे राज्य अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 4 दिवसांपूर्वी मुंबईतल्या धारावीमधील झेप्टोचाही अन्न परवाना रद्द केलाय. एफडीएनं धारावीत अचानक छापा टाकला. त्यावेळी काही अन्न पदार्थांवर बुरशी दिसून आली तर काही अन्न पदार्थ हे साचलेल्या पाण्याजवळ ठेवण्यात आले होते. कोल्ड स्टोरेज युनिटमध्ये देखील आवश्यक असणारे तापमान नियंत्रित करण्यात आलेलं नव्हतं. तेथील फरशी ओली आणि अस्वच्छ होती. ताजे अन्नपदार्थ हे मुदत संपलेल्या पदार्थांजवळ ठेवण्यात आले होते. नियमानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणे अपेक्षित होते. अन्न सुरक्षेबाबत अनेक नियमांचं उल्लंघन होत असल्यानं ही कारवाई करण्यात आली. झेप्टोच्या भिवंडी, वांद्रे पूर्व आणि बोरिवलीमधील सुविधा केंद्राची देखील एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. भिवंडी आणि वांद्रे पूर्वचे परवाने रद्द करण्यात आलेले नाहीत, मात्र त्या केंद्रांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. झेप्टोनं आम्ही अंतर्गत तपासणी करत आहोत आणि त्रुटी दूर करण्यासाठी काम करत आहोत असं म्हटलंय. पण हे पुरेसं आहे का? क्विक कॉमर्स क्षेत्रातील खाद्यपुरवठा तसेच साठवणूक व वितरण करणाऱ्या कंपन्यांकडून अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल चिंता वाढली. विचार करा, तुम्ही ऑर्डर करताय ते ताजे अन्न खरोखरच ताजे आहे का? ते कोणत्या परिस्थितीत पॅक होतंय? कुठे साठवलं जातंय? याचा तुम्हाला पत्ता असतो का? तुमच्या सोयीसाठी तुम्ही तुमच्या आरोग्याशी तर खेळत नाहीये ना? तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.